तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो गणित विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 14 आहे चक्रवाढ व्याज. तर त्या चक्रवाढ व्याज प्रकरणातला सराव संच 14.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 14.1 मध्ये पहिला प्रश्न आहे, जो आपल्या समोर आहे. चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा. तर इथे तक्ता दिलेला आहे. पहिलं उदाहरण आता आपण बघूया इथे. हे जे आहे, मुद्दल दिलेली आहे ₹2000, दर आहे 5% आणि मुदत आहे 2 वर्ष. तर हे उदाहरण आपण पहिल्यांदा सोडवायला घेऊया. पहिलं उदाहरण सोडवताना इथे क्रमांक 1 दिला मी. तर काय-काय दिलंय बघा. ती म्हणजे आपण मुद्दलासाठी वापरतो ₹2000. ₹2000 दिलेला आहे. त्याच्यानंतर अ, दर दर जो आहे तो आहे 5%. दर साल दर शेकडा. शेकडा म्हणजे टक्के. आणि मुदत म्हणजे एन ने दाखवतो आपण सूत्रामध्ये 2 वर्ष. तर हे सगळं आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. तर मग आपण पहिल्यांदा सूत्र वापरूया. E बरोबर ए म्हणजे रास. तर ह्याच्यात जी रास शोधायची ती पहिल्यांदा मिळेल. मग त्याच्यावरून आपण चक्रवाढ व्याज काढूया. टी गुणिले 1 अधिक r/100 त्याचा घातांक n. हे लिहिलं ते काय आहे, मी सूत्र लिहिलं. हे सूत्र पाठ करून ठेवा, जेणेकरून उदाहरण सोडवताना याचा उपयोग होईल. आता पी ची किंमत किती दिलेली आहे, तर पी बरोबर आहे ₹2000 गुणिले 1 अधिक आर ची किंमत आहे 5% म्हणजे छेद किती येणार त्याचा 100. इथे सूत्रात दिल्याप्रमाणे 100 आणि n ची किंमत इथे जो n आहे तो घातांकात लिहायचा वरती इथे 2 बरोबर 2000 गुणिले. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 आणि आता हे मी रफली सांगतोय तुम्हाला. म्हणजे समजा इथे दिलंय 5 आणि हे आहेत 100. तर ह्या दोघांना जर आपण 5 ने भागलं, म्हणजे अंशाला आणि छेदाला कितीने भागलं 5 ने, तर उत्तर किती येईल? दोघांनाही म्हणजे इथे लिहूया आपण 5 ने भागलं. इथे समजा यालाही 5 ने भागलं वरती आणि खाली 100 लाही 5 ने भागलं, तर किती येणार बघा. तर ते इथे आपण करूया. तुम्ही याच्यात उदाहरणामध्ये काही हे करू नका. 5 एक्के 5, 5 दोन्ही 10 आणि वरची एक 0 म्हणजे 20. तर काय काय उरलं त्याच्यात? 1 अधिक 1/20 त्याचा वर्ग आहे. ओके, बरोबर 2000 गुणिले. आता जर छेद बघा, इथे 1 आणि 1/20 यांची बेरीज करू शकत नाही आपण, त्यासाठी छेद समान पाहिजे. मग 20 ने 1 ला गुणायचं, तर 20 एक्के 20 आणि परत त्याच्यामध्ये हे 1 मिळवायचे, म्हणजे किती येणार? 21/20. 20 एक्के 20 आणि परत 1 मिळवायचे, त्याचा वर्ग. मग 2000 गुणिले वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार? तर 2 वेळा गुणाकार. ओके, 21/20 गुणिले 20 वर्ग असल्यामुळं 2 वेळा गुणाकार लिहायचा. मग आता इथे शून्याला शून्य घालूया आपण. या शून्याला ही शून्य गेली, त्याच्यानंतर इथल्या शून्याला ही शून्य गेली आणि मग बेके बे आणि बेन 10 20 हे 10 उरले. परत बेके बे आणि बे पंचे 10 म्हणजे किती उरले? 5 उरले. तर हे 5 इथे लिहूया. 5 गुणिले ए शोधतोय आपण पहिल्यांदा. आता 21 गुणिले 21 करायचं. कच्चं काम हवं तर करून घ्या, किंवा 21 चा वर्ग पाठ असेल तरीही चालेल. 21 परत 4 म्हणजे इथे 1 4 म्हणजे 441. 21 गुणिले 21 किती येणार आहे? 441. ओके, आणि मग त्या 441 ला कितीने गुणायचं? 5 ने गुणायचं. ओके, पुढचे हे 5 राहिलेले इथे. 5 एक्के 5, 5 चोक 20 झाले. आजचे 2 5 चोक 20 आणि 2 22 म्हणजे ए बरोबर किती येणार आहे? ₹2205 हे तुमची काय आली? रास आली. मग आता जर समजा व्याज काढायचं असेल आपल्याला, व्याज बरोबर किंवा चक्रवाढ व्याज बरोबर, तर काय करणार? ए वजा पी हे सूत्र वापरणार. तर ए पहिल्यांदा लिहूया. 2205 वजा पी किती आहे? प्रश्नामध्ये दिलेलं 2000 म्हणजे किती उरणार? ₹205. म्हणून शेवटी उत्तर लिहायचं. व्याज बरोबर लिहू शकता परत इथे. तर इथे लिहायचं शेवटी रास बरोबर. रास किती येणार आहे तुमची? 2200. आता मी थोडक्यात लिहितो. चक्रवाढ व्याज बरोबर ₹205. प्रत्येक ठिकाणी रुपये. ओके, हे तुमचं त्याच्यामध्ये काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. हे फक्त रफ वर्क आहे. हे काही तुम्ही इथे करून दाखवायची गरज नाही. या सगळ्या मेन स्टेप तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. एखादी स्टेप तुम्हाला डायरेक्ट कळालं तर स्किप करू शकता, किंवा डिटेलमध्ये लिहिलं तरीही चालेल. आता त्यातलं उदाहरण क्रमांक 2 बघूया. त्याच्यामध्ये मुद्दल आहे 5000, दर आहे 8% आणि मुदत आहे 3 वर्ष. तर हे पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. तर याच्यामध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण, पी बरोबर मुद्दल किती दिलेले आहे? तर ₹5000. त्याच्यानंतर ₹5000. दर जो आहे तो इथे दिलेला आहे 8%.
आणि शेवटी यन किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. तर मागच्या वेळेसारखं पहिलं काम काय करायचं इथे, तर सूत्र लिहायचं. 3 वर्ष. सूत्र ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 आणि त्याचा घातांक किती घ्यायचा? यन घ्यायचा. ओके. आता किमती टाकूया आपण. ए शोधायचा आपल्याला. तर पी ची किंमत दिलेली आहे. फक्त किमती टाका. 5000 गुणिले 1 अधिक आर ची किंमत आहे 8% आणि छेद 100 आणि यन म्हणजे घातांक किती आहे? 3. तर इथं सुद्धा आपण मागच्या वेळेसारखं करणार आहे. 5000 गुणिले 8 आणि 100 आहे. तर या दोघांना समजा मी 4 ने भाग घालवला. हे लक्षात ठेवा, मी कितीने भाग घालवतोय? 4 ने भाग घालवतोय. 4 दुनी 8 आणि 100 ला जर का तुम्ही 4 ने भाग घालवला तर किती येणार आहे? 25. म्हणजे इथं काय राहणार? 1 अधिक 2/25 त्याचा तिसरा घातांक. मग ए बरोबर 5000 गुणिले 25 ला 1 ने गुणलं तर 25 एक्के 25 आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे? 2 म्हणजे 27/25. आता हे आलं आणि घातांक 3 आहे. 3 म्हणजे 3 वेळा गुणाकार म्हणजे 27/25 परत 27/25. हे 3दा का लिहिलं मी? कारण इथे घातांक किती आहे? 3 वेळा. म्हणजे वेगळी स्टेप करण्यापेक्षा हे करायचं. 25 एक्के 25 त्याच्यात 2 मिळवायचे म्हणजे 27/25 आणि घातांक 3 असल्यामुळे 3 वेळा गुणाकार करायचा. आता याला सोपं रूप द्यायचं. समजा आपण असं केलं 25 एक्के 25, 25 दोन्ही येणार 50 आणि वरचे 2 शून्य म्हणजे हे 200 होणार. परत या 25 ने भाग घालूया. 25 एक्के 25 आणि 25 अठ्ठे 200 म्हणजे 8 आले. तर जे जे काही राहिले ते लिहूया. ए बरोबर इथे किती राहिलेले आहेत? हे 8 आणि इथं पण छेदातलं हे राहिलं हे 25. ओके. तर पूर्ण असं लिहूया खाली 25 गुणिले. आता ह्या तिन्हींचा गुणाकार करूया. काय करायचं त्यासाठी बघा, सांगतोय तुम्हाला. 27 गुणिले 27 करा. किती येते बघा. त्या आलेल्या उत्तराला परत 27 ने गुणा म्हणजे असं एकूण 3 गुणाकार होणार. 27 गुणिले 27 गुणिले 27. असं जर 3 वेळा केलं तुम्ही तर त्याचं उत्तर येणार आहे 19,683. हे उत्तर येणार आहे तुमचं. आता ते आल्यानंतर इथे ए बरोबर. तर याच्यानंतर काय करायचं तुम्ही, तर 8 आणि 19,683 ला 8 ने गुणायचं म्हणजे ए बरोबर याला कितीने गुणणार आपण? 8 ने. तर त्याचं उत्तर येणार आहे 1,57,464 आणि त्याला कितीने भागायचं आहे आपण? 25. ए बरोबर. तर आता याला 25 ने भागायचं. 25चा पाढा जसा आहे त्याप्रमाणे म्हणून तिथे 25 ने भाग घालवायचा. तर त्याला 25 ने ज्यावेळी तुम्ही भाग घालवाल तर इथे करून दाखवतो मी, कारण ते पॉइंट मध्ये येणार आहे. त्याचं कामच करायचं आहे ते. 1,57,464 ला 25 ने भागायचं. 25 ने भागल्यानंतर किती येणार आहे इथे? तर 25 सख्ख 150 म्हणजे 150 आले. परत 7 उरले. पुढचे घेतले 4, 74. आता 74 घेतल्यानंतर इथे 25 दुनी 50. ओके. परत 4 आणि इथे 2 आणि हे पुढचे 6. त्याच्यानंतर 25, 90, 225 आहे ना. आणि मग आता इथे 1, 2, 2 मधून 2 गेले 0 आणि पुढचे 4 आहेत. हे 4 इथे उतरवून घेतले. किती आले? 214. 25 अठ्ठे किती येणार आहे? 200. तर परत किती उरणार इथे? 14. तर संख्या संपल्या की इथं पॉइंट घ्या आणि मग इथे लागतील तसे शून्य घेऊया आपण. परत किती येणार? तर याच्यामध्ये 25 गुणिले 5 125 म्हणजे किती उरणार? 15. पुढची एक शून्य घेतली 150. 25 सख्ख 150. 150 वजा 150 किती येणार? 0. ओके. तर एचं उत्तर येणार 6,298.56 रुपये. ओके. तर हे येणार ए. ए म्हणजे रास आली. आता आपल्याला काय करायचं आहे? कच्चं काम आहे. तुम्ही हे रफ पेजवर केलं तरी चालेल. ओके. तर हे मिळालं आपल्याला. आता व्याज काढायचं आहे म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर. तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी काय करायचं? ए मधून काय वजा करायचं? पी. तर ए किती आलेला आहे? 6,298.56 वजा पी ची किंमत किती आहे? पी किती दिला होता आपल्याला? 5,000. त्याची इथे किंमत टाकूया. जास्त नाही. पी ची किंमत ठेवूया इथे 5,000. 0.00. आता 0.00 द्यायची. कारण 5,000 मध्ये काही पॉईंट नंतर संख्या नाही आहे, त्यामुळे 0,00. 6, 5, 8, 9, 2 आणि 1 म्हणजे 1,298.56 म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर 1,298.56 आणि रास म्हणजे जी ए शोधून काढला आपण त्याला आपण रास म्हणतो 6,298
₹7.56. ओके. तर हे याच्यामध्ये दोन्ही शोधून काढायचं. ते झालं दुसऱ्याचं उत्तर आपलं. आता त्याच्यातलं उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला पीची जी किंमत दिलेली आहे किंवा मुद्दल जी आहे ती 4,000, दर आहे 7.5 आणि मुदत आहे 2 वर्ष. तर हे याचं रूपांतर करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण किमती लिहून घेऊया. तर याच्यामध्ये पी दिलेला आहे आपल्याला ₹4,000. ओके. पीची किंमत किती आहे? ₹4,000. दर दर दिलेला आहे 7.5%. आणि मुदत एन बरोबर मुदत दिलेली आहे आपल्याला इथे जर बघितलं 2 वर्ष दिलेली आहे. मुदत किती दिलेली आहे? 2 वर्ष. तर एन बरोबर लिहिया 2 वर्ष. मग आता सूत्र लिहायचं ए बरोबर रास. चक्रवाढ व्याज काढताना पहिल्यांदा रास मिळणार आपल्याला ए बरोबर पी गुणिले 1 अधिक R/100 त्याचा घातांक किती घ्यायचा? एन. हे आपलं काय आहे? सूत्र. त्याचं कंसात लिहित चला. हे आपण सूत्र लिहिलं. दुसरी स्टेप आपली काय असणार आहे? किमती टाकायची. हे आपल्याला शोधायचं. तर पी ची किंमत टाकूया. पी बरोबर आहे ₹4,000 जो प्रश्नात दिलेला आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर 1 अधिक आर ची जर किंमत बघितली आपली तर आर ची किंमत आहे 7.5/100 आणि त्याचा घातांक एन. एन म्हणजे किती आहे किंमत? 2 वर्ष. म्हणजे यांची किंमत 2 ठेवली. तर ए बरोबर 4,000 गुणिले आता ह्याच्यामध्ये इथे जे तुम्हाला दिसतंय 7.5/100 तर याच्यातला जर पॉईंट घालवायचा असेल आपल्याला तर काय करायचं बघा. पॉईंट नंतर एकच संख्या आहे म्हणजे 75 पॉईंट काढून टाका आणि पॉईंट नंतर किती संख्या आहे? फक्त 5 ही एकच संख्या आहे इथे. ओके. तर एक संख्या काढल्यामुळे कुठलं दशांश चिन्ह काढलंय आपण? अंशातलं. आणि किती संख्येचं काढलंय? एका संख्येनंतरचं. त्यामुळे खाली 100 आहे त्याच्यात आणखीन एक शून्य वाढवायचे म्हणजे त्याचं रूपांतर कसं करायचं? 75/100 म्हणजे इथं काय येणार? 1 अधिक ओके 1 अधिक 75/100च्या इथे एक शून्य वाढणार म्हणजे 1000 होणार. ओके. त्याचा वर्ग. ही स्टेप तेवढी महत्वाची याच्यात लक्षात ठेवा. आता आपण पुढचं सोडवूया. 75 आणि 1000 यांचा जर विचार केला आपण तर हे दोन्ही पण 25च्या पाड्यामध्ये येणार आहेत म्हणजे 75 आणि 1000 या दोघांना जर का आपण 25 ने भागलं ओके तर बघूया काय येतं. 4000 हे बरोबर 4000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक 25 ने भागलं तर 25 त्रिक 75 खाली 25 चोक 100 आणि वरची 0 म्हणजे 40 ओके त्याचा वर्ग. आता ए बरोबर 4000 गुणिले मगाशी पद्धत 40 ने 1 ला गुणायचं 40 एके 40 आणि पुढचे 3 म्हणजे किती येणार? 43/40 गुणिले 43/40. आता दोनदा का लिहिलं मी? कारण वर्ग आहे. वर्ग म्हणजे दोनदा गुणाकार. घातांक 2 असल्यामुळे आलेलं उत्तर दोनदा लिहिलं मी. आता शून्य वगैरे आपण कॅन्सल करूया. इथे शून्याला ही शून्य इथली कॅन्सल होईल परत. या शून्याला ही शून्य. आता 4 ने भाग घालवायचा. 4 एके 4 आणि 4 10 40 म्हणजे इथे 10 आले. आता ते 10 आल्यानंतर परत या 4ला आपण 2 ने भाग घालूया. 2 दुनी 4 हे लक्षात ठेवा. 2 ने भाग घालवला. 2 दुनी 4 आणि 2 पंचे 10. ओके. हे केल्यानंतर आता ए बरोबर जे काही राहिलं ते लिहून घेऊया. इकडं वरती अंशात राहिलेले आहेत 5. छेदात किती आहे तिथे 2 गुणिले आता हे 43 गुणिले 43 हे आपल्याला करायचं आहे. 43 गुणिले 43 तर त्याचं उत्तर किती येणार आहे? 43 गुणिले 43 तुम्ही करून बघा. 1849 छेद 2 आपण ऑलरेडी इथं लिहिलेला आहे. ओके. मग आधी काय करा 5 ने गुणून घ्या. मग शेवटी काय पॉईंट मध्ये येईल ते आपण बघूया. 5 गुणिले 1849 गुणिले 5 म्हणजे हे येणार 9245 आणि छेदामध्ये छेद किती आहे त्याचा? तर हा छेद 2 आहे. छेद 2 म्हणजे या सगळ्याला कितीने भागायचं? 2 ने भागायचं. ओके. 2 न भागणं सोपं आहे तुम्हाला. तर ते 2 न भागल्यानंतर किती येणार आहे? 4622.5. आता 0.5 शक्यतो पैसे असेल तर इकडे एक शून्य वाढवा. त्याच्या चिन्हाच्या पुढच्या शेवटी आपण शून्य लागेल तसे वाढवू शकतो. 0.50 रुपये 4622. मग आता याच्यामध्ये ही आपल्याला रास मिळाली. मग हे लिहूया. रास बरोबर जस्ट मिनिट. रास बरोबर 4622.50 रुपये. आणि आता चक्रवाढ व्याज
चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय, तर ए मधून काय काढून टाकायचे, पी. ए वजा पी बरोबर 4622.50 वजा पी ची किंमत किती आहे, 4000. सॉरी, त्याच्या पुढे दशांश चिन्ह आहे म्हणून 00 घ्यायचं, 4000.00. मग आता उत्तर काय येईल बघा याच्यात, 05 पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या, 226, 4 वजा 4 0. थोडक्यात चक्रवाढ व्याज बरोबर किती आलेलं आहे, 622.50. हे तुमचं काय असणार आहे, त्यातलं चक्रवाढ व्याज, हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण 622.50 रुपये असं म्हणायचं. हे पहिल्या प्रश्नातला जो तक्ता आहे तो पूर्ण केलेला. तर पुढे 2 शाब्दिक उदाहरण आहे, ती बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. समीर रावांनी एका पतपेढीतून दर साल दर शेकडा 12 दराने 3 वर्षासाठी 12,500 रुपये कर्ज घेतले. तर त्यांना तिसऱ्या वर्षातील चक्रवाढ व्याज आकारणीने एकूण किती रुपये परतफेड करावे लागेल. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पी, आर आणि एन याच्या किमती शोधाव्या लागतील. पी म्हणजे त्याला आपण मुद्दल म्हणतो. तर मुद्दल किती आहे बघूया, पी बरोबर किती रुपये कर्ज घेतलंय, 12,500. तर ती तुमची मुद्दल होणार 12,500 रुपये. ओके, परत त्याच्यानंतर दर साल दर शेकडा, दर किती आहे, 12% दराने. तर इथे आर बरोबर 12%, शेकडा म्हणजे 12. त्याच्यानंतर एन बरोबर किती वर्षासाठी, 3 वर्ष. 3 वर्ष. ओके, ह्या सगळ्या किमती शोधून घ्यायच्या आणि मग आता ए बरोबर सूत्र लिहायचं, ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 त्याचा घातांक, सॉरी 100 त्याचा घातांक एन. तर हे सूत्र लिहायचं प्रत्येकाने. ओके, आता हे सूत्र लिहिल्यानंतर पी ची किंमत टाकूया इथे. पी किती दिलेलं आहे, 12,500 गुणिले 1 अधिक आर किती आहे, 12% म्हणजे 12/100 छेद एनचा इथे एन घातांक किती आहे, 3. ओके, बरोबर 12,500 गुणिले 1 अधिक, आता 12 आणि 100 जर आता इथं मी लिहितो इथे पहिल्यांदा 12 आणि समजा 100 आहे. तर इथे आपण या दोघांना समजा 4 ने भाग घालवतो. 4 ने भाग घालवल्यानंतर किती येईल इथे, तर 12ला 4 ने 4 त्रिकम 12 आणि 100ला जर का तुम्ही 4 ने भाग घालवला तर तो किती येणार आहे, 25 छेद वरती यांची किंमत आपण सूत्रात लिहिलेली आहे 3. तर ती त्याच्यानंतर परत पुढे 12,500 गुणिले, आता इथे छेद समान करायचं असेल तर 25 ने या 1 ला गुणायचं म्हणजे 25 एक्के 25, पुढचे अधिक 3 करायचे त्याच्यामध्ये आणि पूर्ण छेद घ्यायचा 25 त्याचा घातांक 3. ओके, परत 12,500 गुणिले 25 आणि 3 किती येणार, 28, परत छेदात 25 आणि घातांक किती आहे, 3. घातांक 3 म्हणजे यांचा किती वेळा गुणाकार येणार, 3 वेळा. 28/25, 28/25. ओके, म्हणून 3 वेळा लिहिलं. 25 आणि 3 28 झाले, पण घातांक 3 असल्यामुळे डायरेक्ट 3 वेळा गुणाकार लिहिला. आता आपण ह्या 25 ने बघूया, 25 एक्के 25, 25 पाचे किती येणार, 125 आणि परत वरच्या 2 शून्य, परत ह्या 25 ने भाग घालूया, 25 एक्के 25, 25 दुनी 50 येणार आणि वरची 0. ओके, म्हणजे इथं राहिलेला हा 20 वरती, तर तो 20 लिहूया. परत गुणिले 1 म्हणजे 1 न गुणून काही फरक पडत नाही, फक्त हा राहिलेला छेदातला 25 गुणिले, आता पहिल्यांदा या 28चा 3 वेळा गुणाकार करा, म्हणजे 28 गुणिले 28 करा आणि जे उत्तर येईल त्याला परत 28 ने गुणा. तर असं 3 वेळा गुणल्यानंतर किती येणार आहे उत्तर, 21,952. तर हे तुम्ही करायचं. ओके, 3 वेळा गुणाकार चेक करून बघा, पहिला 2दा करा आणि मग परत आणि 3 आलेल्या उत्तराला परत 28 ने गुणा. तर या तिन्हींचा, जस्ट मिनिट, सॉरी, तर या तिन्हींचा गुणाकार जो आहे तो इथं आलेला आहे. आता याच्यात तुम्ही आणखीन जर याला सोपं रूप द्यायचं असेल, 20 आणि 25 राहिले, तर याला सोपं रूप देत असताना काय करू शकता, तर इथे 20 आणि 25ला 4 ने भाग घालतो, 4 पंचे, सॉरी 5 ने भाग घालवा, 5 ने बरोबर. इथे लिहितो मी यावर, तर 20 आणि 25, या दोघांना काय करायचं तुम्ही, 5 ने भाग घालवा. 5 ने भाग घालवताना इथे बघा, 5 चोक 20 आणि परत 5 किती येणार आहे, 25. तर हे आलं. तर हे आल्यानंतर
याला पहिल्यांदा 4 ने गुणा म्हणजे 21,952. तर याला 4 ने गुणायचं आहे. तर बघूया आपण 21,952 गुणिले 4 केलं. तर त्याचं उत्तर येणार आहे जस्ट मिनिट सॉरी. त्याचं उत्तर येणार आहे 87,000 808. हे चेक करून बघा. 4 गुणिले 21,952 केल्यानंतर 87,808 आणि छेदात भाग कितीनं घालवायचा आपण? तर 5 ने भाग घालवायचा. मग आता याला 5 ने भाग घालवा. 5 ने भाग घालवल्यानंतर त्याचं उत्तर येणार आहे 17,561.6. 0.6 असेल तर पैशामध्ये आपण 60 पैशाचं लिहायचं असतं, त्यामुळे 1 शून्य वाढवले तरी चालेल. हे तुमचं उत्तर आलं. हे सगळं आपण सोडवून एचं उत्तर आलं. ए म्हणजे काय झाली? रास. त्याच्यात मुद्दल पण आहे आणि चक्रवाढ आकाराने एकूण किती रुपये परतफेड करावी लागेल. तर एकूण परतफेड म्हणजे तुम्हाला मुद्दल पण द्यावी लागेल आणि त्याच्यावरचं व्याज पण, म्हणजेच काय? रास. त्यामुळे ए हे त्याचं उत्तर आहे. तर एकूण परतफेड कसं वाक्य लिहू शकता तुम्ही? तर समीर रावांना वर्षाअखेर 3 वर्षाअखेर चक्रवाढ व्याजाने आलेलं उत्तर लिहा. 17,561.60 रुपये परतफेड करावी लागेल. तर ते वाक्य इथे लिहा. आता आपण तिसरा बघूया त्याच्यात. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. शलाकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी दर 10.10% दराने 8,000 रुपये कर्ज घेतले. 2 वर्षानंतर कर्ज परतफेड करताना चक्रवाढ व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावे लागेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर याची उत्तराची सुरुवात करताना पी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? मुद्दल. तर ती मुद्दल किती आहे याच्यामध्ये? 8,000 रुपये. म्हणजे पी बरोबर लिहूया 8,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर दर बघा त्याचं किती आहे? आर बरोबर दर किती आहे? 10.1/2 म्हणजे 10.5%. 10.5चं रूपांतर तुम्ही कसं करू शकता? 2 गुणिले 10 करा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा. तर 10 दुनी 20, 20 आणि 1 21, 21ला 2 ने भागला. तर 21ला 2 ने भागल्यावर किती येणार आहे? 10.5. म्हणजे आर बरोबर 10.5%. हा तर मी इथे दाखवतो तुम्हाला. 21/2 बेन 10 20. ओके. उरले 1. त्यानंतर इथे आणि वरती पॉईंट घ्या, 0 घ्या आणि 2 पंचे 10. 10 वजा 10 आले किती? सॉरी 0. 10.5 हे त्याचं उत्तर येणार आहे. ही तुम्हाला एक्सप्लेन पण करून सांगितलं मी. आता हे 10.5 झालं तर मुदत किती वर्ष आहे? किती वर्षासाठी आहे? n बरोबर 2 वर्ष. तर ते तिथं लिहिूया. n बरोबर 2 वर्ष. ओके. हे लिहायचं. आता हे लिहिल्यानंतर पुढे जर आपण बघितलं, सूत्र वापरणार आपण. सूत्र काय आहे त्याचं? ई म्हणजे रास. आता रास म्हणजे काय असतं? मुद्दल आणि तुमची व्याज हे दोन्ही मिळून रास मिळतं आपल्याला. पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 त्याचा घातांक n. तर हे आपल्याला काय आहे? सूत्र आहे चक्रवाढ व्याजामध्ये रास काढण्यास. आता किमती ठेवूया याच्यात. पी ची किंमत किती आहे? पी ची किंमत आहे तर 8,000 रुपये. तर ही ठेवा. पी ची किंमत 8,000 गुणिले 1 अधिक आर ची किंमत किती आहे? 10.5%. टक्के म्हणजे छेद त्याचा 100, जे की सूत्रात दिलेलं आहे. आणि n किती वर्ष? 2 वर्ष. म्हणजे घातांक किती लिहायचा? 2 वर्ष लिहायचं. आता हे लिहिल्यानंतर इथे आपण ए शोधतो. 8,000 गुणिले 1 अधिक, आता बघा इथे पॉईंट आहे तो जर आपण काढला 10.5चा, तर 10.5 चे किती लिहायचे? 105. आणि असं दशांश चिन्ह काढलं आपण अंशातलं, किती संख्येनंतर आहे ते? एका संख्येनंतर. तर खाली 1 शून्य वाढवायची, कारण एका संख्येनंतर जे दशांश चिन्ह होतं इथलं ते आपण काढलेलं आहे. त्यामुळे खाली एक एक्स्ट्रा शून्य घ्यायची इथे. ओके. तर ती तिथे घेतल्यानंतर जस्ट मिनिट, घातांक 2 आहे तसा, हे लक्षात ठेवा. 0.5चा दशांश चिन्ह पुढे ढकलल्यामुळे 100वर 1 शून्य वाढवली, 1,000 केलं. आता आणखीन त्याला 105 आणि 1,000. तर बघा या दोघांना आपण 5 ने भाग घालवू शकतो. म्हणजे 105 ला सुद्धा आणि 1,000 ला सुद्धा. या दोघांना कितीने? अंशाला आणि छेदाला 5 ने भाग घालवायचा. तर ती पुढची स्टेप करूया. 8,000 गुणिले 1 अधिक 105 ला जर का तुम्ही 5 ने भाग घालवला तर किती येणार? 5 दुनी 10 आणि 5 एक्के 5. परत छेदात 1,000 ला कितीने भाग घालवायचा आहे? 1,000 ला भाग घालवताना इथे परत 5 ने भाग घालवायचा. मग 5 ने भाग घालवल्यावर किती येणार? 5 दुनी 10 आणि वरच्या ह्या 2 शून्य. किती येणार? 200. ओके.
त्याचा घातांक 2. ओके, जस्ट मिनिट. 200 आणि त्याचा घातांक 2. तर हे लिहिल्यानंतर आता मग आपण इथे तुम्ही डायरेक्ट 1 आणि हे अंश आणि छेद याची बेरीज करू शकत नाही. त्यासाठी छेद समान करण्यासाठी काय करायचं, या 200 ने 1 ला गुणायचं. 200 गुणिले 1 किती येणार, 200. आणि त्याच्यामध्ये हे पुढचे 21 मिळवायचे आणि छेद आहे तसा काय करायचं, 200 ठेवायचं. ओके, तर हे छेद समान करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी करतोय. 200 गुणिले 1 परत त्याच्यामध्ये 21 आणि पूर्ण छेद किती राहायचा, 200 लिहायचा. मग आता 8000 मध्ये गुणिले आहे ते गुणिलेले आहे. 200 अधिक 21 म्हणजे किती येणार, 221 छेद 200, त्याचा वर्ग आहे. हा इथं घातांक किती आहे आपला, 2 आहे. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. तर इथे लिहूया 221 छेद 200. मग आता इथे बघा, ते जर आपण त्याला या 2 शून्याला इथे हे वापरूया आपण, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत इथल्या शून्याला ही शून्य गेली. आता परत 2 ने भाग घालवायचा. तर बघा 2 ने भाग घालवल्यानंतर इथे बे एके बे आणि बेंचोक 8 आले. ओके, परत इथं आता बघा आपण काय काय करतो ते. परत 4 ला भाग घालवायचा. 4 एके 4 आणि 4 पंचे 20. आता काय काय राहिलं त्यांचा आपण गुणाकार करूया इथे. आता हा करत असताना इथे बघा, इथे उरले 1 आणि इथला 5. 1/5 आले. आणि आता इथे आपण कुणाचा गुणाकार करणार आहे, 221 गुणिले 221. तर यांचा गुणाकार करून बघा, तो येणार आहे 48,841. 221 गुणिले 221. मग आता इथे जर का तुम्ही 48,821 आहे, सॉरी 841, 48,841 आणि छेदात 5 आहे. या 5 ने जर भाग घालवला तर याचं उत्तर येणार आहे 5 ने भाग घालवून, किंवा आपण बघूया 5 ने भाग घालवून साधारण. हे तुम्ही करून बघा, याला 5 ने भाग घालवा. 5 ने भाग घालवल्यानंतर त्याचं उत्तर येणार आहे 9,768.20. 0.2 जर आलं तरी पण काय करायचं, पुढे शून्य द्यायची, म्हणजे 20 पैसे असं ते होतं. तर थोडक्यात ए बरोबर, म्हणजे इथे 5 ने भाग घालवल्यानंतर ए बरोबर किती आलेलं आहे, 9,768.20 रुपये. ए म्हणजे काय असते, रास असते त्याची. ए म्हणजे काय मिळते आपल्याला, रास मिळते. मग आता आपल्याला रास नको आहे, तर व्याज पाहिजे. तर व्याज कसं काढतो आपण, व्याजासाठी आपण सिम्बॉल किंवा अक्षर वापरलेला आहे आय. तर एकूण रास म्हणजे मुद्दल आणि व्याज मधून मुद्दल काढून टाकायची, आपलं व्याज आपल्याला मिळून जाईल. ओके, म्हणजे थोडक्यात व्याजाचं सूत्र काय, ए वजा पी. ए किती आहे, 9,768.20 वजा व्याज किती होतं आपला, 8,000 रुपये. वरती बघू शकता तुम्ही, हे 8,000 रुपये इथे. ओके, तर ते इथं लिहा, वजा 8,000 पॉईंट नंतर काही संख्या नाही आहे, त्यामुळे 00 असं म्हणा. मग आता हे वजाबाकी केल्यानंतर इथे 0, 2, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या, 8, 6, 7, 9 मधून 8 गेले, 1 राहिला. म्हणजे व्याज बरोबर 1,768.20 रुपये. मग शेवटी इथं वाक्य लिहा. कुठलं वाक्य लिहायचं बघा, तर 2 वर्षानंतर कर्ज परतफेड करताना शलाकाला 2 वर्षानंतर कर्ज परतफेड करताना शलाकाला 1,768.20 रुपये व्याज भरावे लागेल, असं शेवटचं वाक्य लिहायला विसरू नका. तर इथे तुमचा जो सराव संच 14.1 आहे तो इथं पूर्ण होतं. तिन्ही प्रश्न त्याच्यातले आपले झालेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण 14.2 सुरू करूया.